जिल्ह्याचं झालं, त्या तालुक्यात जन्मलं, त्या तालुक्याचं झालं, आणि माईने ठेवलेल्या भोगीला घालून त्याच नावावर आपण फुगीर चलाल्या झाले. पीर मरे, पैगंबर मरे, मरे जिंदा जोगी. अरे तपी तपी संन्यासी मर गए हाथ की मताजी. शिवनाम घेता कड़की सर्व तीर्थी शिवाच्या नामाचा जर काही घोष केला तर काळा सुद्धा न्यायची मशाल नाही. एवढा शिवाचा महिमा आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज काय येडे होते काय? जाणता राजा म्हणून जगात प्रसिद्ध आहे. जाणता राजा त्यानं आपल्या सैन्याला हर हर महादेवाचा नारा दिला. काय म्हणून सत्यज्योती रणी
डॉक्टर साहेब गडगेकर, तालुका नायगाव जिल्हा, तालुका नायगाव यांच्यातर्फे 101 रुपयाची भेटायला भेटी बदल डॉक्टर साहेबांचे मनपूर्वक आभार आभार आभार. करोनी जतन जतन खूप केलं मामा, खूप खूप केलं. काय त्याने वाटून घेतलं मोकळाचं मोकळाच. जगाची रूढीच आहे, तुमचंच घेतलंय. हा का भजण्याने सगळं मोकळंच केलंय. भीक मागून आणलं सामान मला शेवटी तसंच असतं. एवढा मला रे आडवून कोण दादा या चौरसला श्री माननीय आमचे भजने त्रिकुटकर पप्पू सिंग जैन सिंग महाराज सपुरे राहणार त्रिकुट त्यांच्यातर्फे 101 रुपयाची भेटायला भेटी बदल महाराजांचे मनपूर्वक आभार आभार
आम्हाला साधू संत सांगून जातात, राजहंस पक्षी निवडी खिरणीर ज्ञानिया विचार व्हावा तैसा. राजहंस पक्षी काय करतात, दूध एकीकड पाणी एकीकड काढतात. तसे ज्ञानी साधू लोक अज्ञान एकीकड आणि ज्ञान एकीकड, आवर एकीकड आणि पर एकीकड काढतात. असा जास्तीचा वेळ न घेता आता माणसं काय लिहिले आहेत, पण डॉक्टर साहेब तुमच्यासाठी एक पद्म. आम्ही गंगनबिलला गेलतो भजनाला तुमच्या इकडे. तिथे डॉक्टर साहेब, एक डॉक्टर आणि एक इंजिनियर, दोघच भाऊ होते. तिथे भजन आम्ही रात्रभर, आमचे सोयरे लाडेवाड आणि आम्ही मस्त भजन म्हणल्या. तसंच आज खरोखर ज्ञानाची तफावत बघायचं असेल तर बाबा साधू संत म्हणतात, आवर वेगळा आणि पर वेगळा. आणि या दोन्हीची तफावत बघायचं असेल तर मामानं सांगितलं, महादेवाची मूर्ती कुठंच नाही. मला तर वाटते मामा तुम्ही आता, तुमचं वय जास्त आहे पण लहान आहात. महादेवाची मूर्ती आम्ही साहेब नेपाळमध्ये गेलतो, ज्याला पशुपती महादेव म्हणतात. आणि नेपाळमध्ये महादेवाची 5 फुटाची मूर्ती आहे. आणि मामा म्हणतात महादेवाची मूर्ती कुठंच नाही, तुम्ही बघल्याच नाही. आणि इथं सुद्धा महादेवाची मूर्ती आहे. आता वयाच्या मनानं दिसत नसल, कळत नसल, आता मी काय जास्त बोलणार नाही. तर आणि दत्त महाराज आला, गळ्यातले मणी कोण दिले आणि दत्त महाराजाला भस्म कोण दिलं, मामा हे तुम्हाला अजून माहिती नाही. त्याला सिद्धांत बघावं लागते. आणि दत्त महाराजाला भस्म कोण दिलं मी तुम्हाला सांगून जातो, पोटात ठेवून काय सांगणं याचं नाही. दत्त महाराजाला सिद्धांतामध्ये सांगितलं आहे, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार याला जाळून याची राख करून त्यांना आपल्या आपणच लावून घेतलं. त्याला कोणही दिली नाही. आणि त्याला सिद्धांत आहे. आणि दुसरी गोष्ट, उठा प्राप्त काळ झाला, श्रीगुरु स्वामी पाहू चला, परब्रह्म अवतारले विश्वजनाचे बाहेर. नाद बिंदू कळा ज्योती नव्हती, मूळ माया प्रकृती, हरी विरंजीची गती नव्हते, रुद्र महेश्वर. आणि कोणाचाही पत्ता नव्हता. आणि त्याच्याकडे बघायचं असेल तर महाराज ते आम्हाला कळावं लागते. म्हणून प्रळयाच्या काळी होईल महारुद्राची होळी, असं मी माझ्या पदर सांगत नाही. ज्यावेळेस प्रळय होते त्यावेळेस काही उरत नाही. मग उरते आम्हाला ते बघावं लागते. म्हणून उठा प्राप्त काळ झाला, श्रीगुरु स्वामी पाहू चला, परब्रह्म अवतारले विश्वजनाचे बाहेर. नाद बिंदू कळा ज्योती नव्हती, मूळ माया प्रकृती, हरी विरंजीची गती नव्हते, रुद्र महेश्वर. जन्म नव्हता तो सुखाची, कैसी रचना ब्रह्मांडाची, शेष प्रकाश नाही शेषी, नाही प्रमाण बोलाया. ते कोण होतं ते नाव सांगायला प्रमाण सुद्धा नव्हतं. म्हणून हे कळायचं असेल तर आम्हाला महाराज सद्गुरू कळावं लागते. जोपर्यंत सद्गुरू कळत नाही तोपर्यंत. ऐका बंधुरो, श्री माननीय आदरणीय आमचे अवधूत पाटील
संभाजी पाटील आवातीराव पात्रडकर महापूजेचे पुजारी आणि परज्ञानामध्ये निपुण असलेले आमचे गुरुबंधू आणि सिद्धांताचा अभ्यास असणारे यांच्याकडून आमच्या येण्या वाकड्या शब्दावर कोसवून 21 रुपये भेटीमध्ये अवधूत पाटलाचे आभारी आहोत, धन्यवाद व तसेच दत्तराम महादेवराव पाटील दलालपुरे त्रिकुट येथील भजनाचे प्रमुख उगवता तारा आज ना उद्या त्यांचा भजनाचा उदय होणार आहे आणि यांच्याकडून 21 रुपये भेटीबद्दल दोन्ही व्यक्तीचे मनापासून आभारी आहोत, धन्यवाद धन्यवाद. आणि म्हणून एक वेळेस काय झालं, ब्रह्म विष्णू महादेवाला गर्व आला. आम्ही मंच सांगत नाही, तुम्ही सिद्धांत मोद नावाचा ग्रंथ वाचून बघा. ब्रह्म विष्णू महादेवाला गर्व आल्यावर परमेश्वराने एक असं जनावर निर्माण केलं आणि ते जनावर शेपटीने चलू लागलं आणि वरी एक माणूस बसून त्या जनावर गोणी टाकली, त्यानं गोणी टाकून आणि ते चोल लागलं आणि ब्रह्म विष्णू महादेवाच्या समोरून गेलं. आणि ब्रह्मदेव म्हणतो, बाबा तुला निर्माण कोण केलंय? त्या माणसाने सांगितलं, ब्रह्म विष्णू महादेवाला गर्व आलाय म्हणून परमेश्वर निर्माण केलंय. आणि महादेवाला विचारलं, त्याला मला मी नाही, विष्णूला सांगितलं मी नाही, ब्रह्मदेवाला सांगितलं मी नाही. मग या गोणी आहे म्हणले या जनावरावर, त्या गोणीमध्ये काय? त्याला मला अंडे आहेत मला. अंड्यामध्ये काय? त्याला म्हणला एका एका अंड्यामध्ये ब्रह्म विष्णू महादेव कोट्यावधी किती? एका अंड्यात ब्रह्म विष्णू महादेव कोट्यावधी हात म्हणला आणि रुसलेच म्हणून हे दुसरेच तयार केलेत म्हणला. म्हणून म्हणतो मामा, जे जे आले आकाराशी त्याचे ज्ञान असे परमेश्वराशी, म्हणून सर्वज्ञ पदाशी पावता झाला परमेश्वराचं ज्ञान वेगळं आणि आवरातलं ज्ञान वेगळं. म्हणून म्हणतो बाबा, जवान झाल्यावर चेटीवर फिरत जाऊ नये. लहानपणी जमते साहेब, पण कळल्यावर तरी मी काही बोलणार नाही. म्हणून त्याकरता आम्हाला हे ज्ञान कळा म्हणून साधू संत महात्मा काय सांगतात. सद्गुरु कृपा नसेल तर माणूस अज्ञान आंधळ राहू शकते. आताच आमच्या दिगांपाडला सांगितलं, आम्ही जे भजन म्हणता पांगरगावचे गुरुजी आणि भजन ऐकतात युट्यूबला, आणि दिगांवरपडाने विचारलं, गुरुजी आनंदरावचे भजन म्हणाला आहे काय, गावाला पोहोचलाय की नाही म्हणले. नाही हो, गावाला पोहोचलाय म्हणजे. मग ते पोहोचलाय म्हणल्याला बरं वाटलं, नाहीतर गावाला पोहोचल नाही म्हणल्यावर काय अर्थ आहे त्याला. म्हणून सारविचारामध्ये राजा यदूला बोध करतात, त्या सद्गुरु कृपा नाही त्याचे ज्ञान बोध न कळे काही, जैसा आंधळा सूर्यास पाही तयास सारे शून्यची. आंधळ्या माणसाला सूर्य निघाल्यावर दिसत नाही आणि डोळस माणसाला सूर्य दिसते. म्हणून त्याकरता सद्गुरूचं ज्ञान लागते. सद्गुरूचं ज्ञान झाल्याशिवाय जीवाचा उद्धार होऊ शकत नाही. म्हणून काय म्हणतात,
विष्णूने विश्व पाळिले, रुद्राने सकळ संहारले, रुद्रा संहारता कोण? शास्त्र म्हणते बाबा हे सर्व झालं, मग त्या करता या दत्त नामाची गोडी किती आहे म्हणून आम्हाला काय सांगतात? ब्रह्मा विष्णू रुद्र घेती आहे शिवशंकर कैलासी अहो ब्रह्मा विष्णू रुद्र घेती शिवशंकर कैलासी पार्वतीला हो दिले समर्थाचा मन होया महादेव स्मशानामध्ये बसून त्या परात्पर भगवंताचं चिंतन करते असं शास्त्र सांगते. पार्वतीला हो दिले समर्थाचा मन होया नामामध्ये ताकद आहे. नामे करती नामे उतरती नामे मोक्ष पदार्थी नामे शुद्ध करती नामे सर्प ढोंसल करती नामे शस्त्रु मित्र होती नामे दरिद्र हटती नामे शस्त्रु मित्र होती. एवढी या दत्तनामामध्ये ताकद आहे. जर कोणी मुखामध्ये घेत असेल तर त्याला साहेब सरप सुद्धा चावू शकत नाही असं त्या सिद्धांताचं निर्वचन आहे. जर कोणी भाव ठेवून घेत असेल शस्त्र असेल तर मित्र होते मला ते सुद्धा म्हणते मला बोलत नाही पण चांगला आहे म्हणते मला. तशी एवढी ताकद देव दत्तनामामध्ये आहे. 3 कोटी शंभू उजरले दत्तनामे. मग तुमची आमची काय विषाद आहे म्हणून काय म्हणतात? बसवला लागली तर टाकले वीस बाजून खूप बसवण्याला अग्नीत टाकलं 20 बाजून आणि जसं त्या भक्त प्रल्हादाला जाळात टाकलं 20 बाजूला तेलात टाकलं तसं त्या बसवण्याला महाराज 20 बाजूला 20 बाजून मारण्याचा प्रयत्न केला पण मुखामध्ये दत्तनाम होतं विषाचं आमरस झालं साहेब. म्हणून एवढी ताकद या दत्तनामामध्ये म्हणून म्हणतात बसवण्याला लागली तर लोटले अरे विष बाजूनी त्याची त्याला मोक्ष धाम समर्थाचा अहो त्याची त्याला मोक्ष धाम समर्थाचा आणि म्हणून एवढी ताकद देवदत्त नामाने आणि आमच्या मामाला सुद्धा मामाने एक गोष्ट म्हणून गेला म्हणले महादेव का देव नव्ह काय महादेव का देव नाही आमच्या शब्दात तोंडातून शब्दच गेला नाही. तुम्ही बघा आता युट्यूबला भरलंय महादेव देव नव्ह का आम्ही असं म्हणलोच नाही बाबा. त्रिलोकीचा तो दाता आहे. तर त्या करता बाबा हे कळण्यासाठी काय करावं लागते त्याला सद्गुरूचं ज्ञान लागते. म्हणून अनेक साधू संतांना सांगून गेले की बाबा या साधू संतांना या नामापायी कित्येक लोक अजून करतात आणि नामानं जीवाचा उद्धार होते. एवढे आघात त्या सद्गुरूच्या पायी लीन व्हावे ठाई ठाई आणि एवढी आघात त्या सद्गुरू नामाची आहे. म्हणून सद्गुरू कसा आहे सद्गुरू महाराज सद्गुरू सर्व जगाला तारनेवाला आहे. सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय धरावते पाय आधी आधी त्याला आधी त्याचे पाय धरावे लागते सद्गुरूला उद्धार होते. म्हणून काय म्हणतात किती
देवाला कोणाला देण्याची, कोणाचं विभूत घेतली नाही, कोणाचा मनी घेतला नाही, कोणाचं काही घेतलं नाही. मी तुम्हाला सांगून गेलो, यानं त्या काम क्रोधाची जाळून राख करून आपल्या अंगाला लावून घेतलं. आणि एवढा स्वतंत्र देव असताना याला दुसऱ्याची काय गरज घ्यायची नाही. कारण का म्हणून काय म्हणतात, अनंत भोनी नाही तुम्हा कोणी, अनंता वाचोनी जीवना. या अनंत भुवनामध्ये 3 लोकच काय घेऊन बसल्या. अनंत भुवनामध्ये याच्याशिवाय दुसरा कोणी नाही. तुम्ही पर सिद्धांत वाचून बघा. आणि दुसरी गोष्ट, 4 पदार्थ आहेत, जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर. आणि 5वा पदार्थ कोणता आहे? आता टाइम नाही आम्हाला. 5वा पदार्थ तुम्ही जर सांगल्या तर मी तुम्हाला गुरुच करून घेतो. आता भजन म्हणून मामा सोपं राहिलं नाही. ते तुमचा काळ गेला, आता काळ दुसरा झाला. काल झाले कांडाळ्याला, युट्यूबला आहे बघा. पदार्थ आहेत 4 साहेब, जीव, दैवता, प्रपंच, परमेश्वर. आणि 5वा पदार्थ कोणता आहे ते कळाव. आणि 5वा पदार्थ तुम्ही जर सांगल्या तर मी तुम्हाला गुरुच करून घेतो. एवढं अवघड आहे, सोपं नाही. बोलता वाटते सोपं वाटते, पण बोललं तेवढं. म्हणून त्याकरता महाराज आम्हाला काय म्हणतात, श्री गुरुदत्त परब्रह्म मच्छिंद्र होत्या गोरक्षाची दिले नाम समर्थाच म्हण होय. अहो गोरक्षाची दिले नाम समर्थाच म्हण होय. म्हणून आम्ही भजन म्हणतो एवढं सोपं नाही महाराज. भक्ती कशी आहे, भक्ती ऐशी महाकठीण, जैशी शस्त्रावरची धार जाण, धारेवर झालेला ऐसा कोण, योगी डगमगती म्हणे. योगी लोक, साधू लोक सुद्धा दगदग करतात, एवढी भक्ती तलवारीची धारासारखी आहे. आणि सुख महाराज जनकाच्या घरला गेले. जनकाच्या घरला गेल्यावर जनकानं सांगितलं, महाराज तुम्हाला, सुखानं सांगितलं, महाराज तुम्हाला मला गुरु करायचा आहे. त्यानं म्हणला, तू काय कर म्हणला, या झाडाखाली बस आणि झाडाखाली बसल्यावर तुला जेवायला देतो, तू जेव. आणि वरी तलवार बांधतो, ते कातणीच्या दुऱ्यात तलवार बांधतो, त्या तलवारीकडे बघत बघत जेव. तुझी नजर तलवारीकडे चुकली की तलवार खाली येते, मुडक्याचा छेद होतो. आणि जेवावं तर लागते. महाराज तलवार वरी बांधली. याला सांगितलं होतं, नजर इकडे तिकडे गेली की तलवार खाली येते. खाली पंचपाकवान ठेवले. याला वरी बघत बघत जेवायला सुरुवात केली. जेवायला सुरुवात केल्यावर जेवण झालं. महाराज जेवण झालं म्हणला. त्याला म्हणला, काय काय होतं जेवायला? त्याला म्हणला, माझं ध्यान देवनाकडे नव्हतं म्हणला. कुठं होतं? त्या तलवारीकडे होतं. तसं आमचं ध्यान तलवारीकडे पाहिजे. हो इकडे तिकडे आता येऊ उगत असंच व्हायचं. ते काही नव्हतं, ओळखून घ्यायचं. बेगडाची जर म्हणून त्या करता किती
आदरणीय यशराज भंडारे, डॉक्टर गडगेकर, प्रभाकरराव पाटील पवार आणि डॉक्टर साहेबांकडून खरोखरच या चालू असलेल्या पदावरती घुसवून आमचे संभाजीराव जाधव यांच्या गोड वाद्य कामावर खुश होऊन 101 रुपयाची भेट पाठवली. भेटीबद्दल डॉक्टर साहेबांचे मनापासून आभारी आहोत. धन्यवाद. किती गोड वाद्य यशराज लक्ष्मण भंडारे, यशराज लक्ष्मण भंडारे, बेलगुजरीकर, तालुका धर्माबाद यांच्याकडून या चालू असलेल्या भजनावरती घुसवून 51 रुपयाची भेटीबद्दल आभारी आहोत. धन्यवाद. धन्यवाद. अहो मलमुनी समरतात नामा समरतात मन होया. म्हणून उठून या प्राप्त काळी भजन करा सद्गुरूचे. आनंदाचे भक्ता निसर्गी दोष गुरुनामाचे आघात महिमावरून ब्रह्मा विष्णू रुद्र तरले पुराण साक्ष सनक सनकादिक पुत्र ब्रह्म्याचे ताकद आहे. म्हणून काय म्हणतात मदमुनी समरे दत्त नामा समर्थाचा मन होया. अहो त्याची त्याला मोक्ष धामा समर्थाचा मन होया. अहो त्याची त्याला मोक्ष धामा समर्थाचा मन होया. शरण्या साहेबराव विबितकर. ऐका म्हणून कुमारी शरण्या साहेबरावजी विटकर राहणार कवठा तालुका खंडार. बासर वनी कवठा वनी कवटा, वनी कवटा वनी कवठा मंडळ बासर तेलंगणा. अजून एक भजन बनवणार. त्यांच्याकडून चालू पदावर घुसवून 51 रुपयाची सप्रेम भेट भजनी मंडळाकडे पाठवलेली आहे. पाठवलेल्या भेटीबद्दल मी माझ्या भजनी मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभारी. धन्यवाद. धन्यवाद. किती गोळा
आनंदाची वाजवा टाळी पाप जळून होईल आनंदाची वाजवा टाळी जळून होईल भजन म्हणा एक नका पाहू देवा माझा अंत मी केवळ माया म्हणत चालू आहे हो.